हॅलो एव्हरीवन. तर सगळेजण म्हणतात की तलाठीचा रिझल्ट फेक आहे, काय आहे, किंवा मग 200 मार्क्स कसे मिळू शकतात मुलांना, रिझल्ट कॅन्सल करा. एवढ्या मुलांनी एक्झाम दिली आहे. हां, ज्यांनी फ्रॉड केला आहे, कारण एवढं पॉसिबल नाही आहे की एवढ्या सगळ्या मुलांना 200 मार्क्स मिळू शकतात. आणि मग त्यांना कोणीतरी हेल्प केली आहे, ही गोष्ट वेगळी आहे. पण भरतीच कॅन्सल कराल तुम्ही, तर ज्यांनी अभ्यास केला त्यांचा पण प्रॉब्लेम आहे. आणि मी म्हणत नाही की माझा नंबरच लागणार आहे इथे, कारण 180पर्यंत पण काही पॉसिबिलिटी नाही आहे. तर मी सपोर्ट नाही करत आहे त्या पर्टिक्युलर गोष्टीला. पण सगळा विचार करून म्हणजे अशा गोष्टी करा की ज्या पॉसिबल आहेत, म्हणजे ज्या पॉसिबल आहेत किंवा नाही आहेत ते पण चेक करायला पाहिजे. आणि अशा लोकांची पण एक्झाम घ्यायला पाहिजे ज्यांचे सिलेक्टेड लोकांना काही विचारून असं काहीतरी मार्ग काढतायत. पण पूर्ण कॅन्सल करणे इज नॉट अ सोल्युशन, कारण एवढ्या लोकांनी अभ्यास केला आहे, तेवढे दिवस घालवले. कारण भरती रद्द होईल तर परत ते जे लोक आहेत 8 लाख 10 लाख लोकांची परत एक्झाम घेणे इज खूप डिफिकल्ट आहे. 1 महिना त्या एक्झाममध्ये लागेल, परत ते 3-4 महिने वाया जाणार. तर त्याच्यासाठी मी जे काही मला असं वाटतं तर ते मी सांगत आहे. आता मी रँक IQ माझा रिझल्ट टाकलेला. मला 148 मार्क्स मिळालेले रँक IQ आधी एक्झाममध्ये. माझे शिफ्ट वगैरे तुम्ही बघू शकता. 178 मार्क्स मिळालेले. आणि जेव्हा मी नॉर्मलाइज स्कोर बघितला माझं 171.84 होतं. तुम्ही माझ्या लिस्टमध्ये मी दाखवते तुम्हाला लिस्टमध्ये मला किती मार्क्स मिळाले. तर जर आता रँक ही आहे माझी लिस्ट. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मला किती मार्क्स मिळालेले. मला रँक IQमध्ये 171 पॉईंट समथिंग होते. आणि त्याच्यामध्ये आता लिस्टमध्ये तुम्ही बघू शकतात ही पल्लवी रमेश मोडघरे, सॉरी 174.11, बरोबर. तुम्ही लाईनमध्ये जाऊ शकता. 174.11, ठीक आहे. तर सेम मार्क्स मिळालेले मला. आणि याच्यामध्ये काही म्हणजे याच्यामध्ये म्हणजे असं काही हे नाही झालं आहे, काही याच्यामध्ये फ्रॉड नाही झालं आहे. पण जे म्हणतात त्यांच्या नॉर्मलायझेशनमध्ये फ्रॉड नाही झालं आहे. अशा मुलांनी आधीच कॉपी केली म्हणजे पॉसिबल नाही आहे 190 मार्क्स घेणे. पर्टिक्युलर पेपर एवढा इझी किंवा जो माझ्या शिफ्टमध्ये झालेला, म्हणजे जर MPSCची पण प्रिपरेशन करत असेल त्या मुलाला 170 मार्क्स मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. 170 मार्क्स खूप मोठी गोष्ट आहे माझ्या पेपरमध्ये, म्हणजे रॉ मार्क्स म्हणते मी. जर रॉ मार्क्स 170 मिळत असतील त्याला तर ठीक आहे, कारण मला 150 मिळाले, त्याचे 170 रॉ मार्क्स मिळू शकतात. पण जर त्या मुलाला 170पेक्षा पण जास्त मार्क्स असतील तर त्याचा ऑब्व्हियसली स्कोअर 200च्या पुढे जाणार आहे. आणि हे पॉसिबल नाही आहे. म्हणजे 170च्या वरती ज्याची कठीण शिफ्ट आहे त्याला 170च्या वरती मार्क्स मिळणे खूप जास्त डिफिकल्ट आहे. पॉझिटिव्ह मार्किंग असो, निगेटिव्ह मार्किंग असो, लक बाय चान्स नाही लागत तेवढं. जर तुमचं म्हणजे तेवढं कमांड असेल तर नाहीच पॉसिबल आहे तरी 170च्या वरती जाणे हार्ड शिफ्टमध्ये म्हणते मी. कारण त्यांच्या शिफ्ट आहेत तशा लेवलच्या. जर हार्ड शिफ्ट आणि कारण मी पेपर देऊन आली तेव्हा मला माहिती होतं की माझी शिफ्ट हार्ड आली. आणि त्याच्या आधीच्या पेपरचं ॲनालिसिस मी केलेलं होतं स्वतः. म्हणजे मला माहिती होतं की या पेपरचं ॲनालिसिस केल्यावर की हार्ड शिफ्ट आहे की नाही आहे. जेव्हा मी घरी आली तेव्हा मी म्हटलं होतं की मला नॉर्मलाइज स्कोर वाढेल, कारण माझी शिफ्ट हार्ड आहे. आणि याच्यामुळे असं नाही होत की मी म्हणजे ज्यांचे नॉर्मलाइज स्कोर वाढले त्यांनी चिटिंग केली. आणि तुम्ही बघाल SSCच्या पेपरमध्ये पण तसंच होतं. पण त्यांनी एक मिस्टेक केली आहे की त्यांनी रॉ स्कोर आणि नॉर्मलाइज स्कोर सोबत द्यायला पाहिजे, किंवा आम्हाला सेंड करायला पाहिजे की तुमचा रॉ स्कोर एवढा होता आणि नॉर्मलाइज स्कोर एवढा झाला. आणि जे SSC पाठवतं प्रत्येक शिफ्ट वाईज किती मीन मार्क्स किती आहे आणि तुमचं वाढलेले किती मार्क्स आहे, या प्रकारे जरी त्यांनी हे केलं असतं, आपल्याला डेटा दिला असता तर आपल्याला जास्त बेटर झालं असतं की आपल्याला समजलं असतं. SSCमध्ये होतं सेम गोष्ट, पण एवढ्या जास्त मार्क्स नसतात मुलांना की 200च्या वरती जातील. तर ही कुठेतरी कॉपी केलेली आहे. म्हणजे मुलांना जास्त मार्क्स असे मिळालेत की असं शुअर मार्क्स मिळाले, म्हणजे शुअर सिलेक्शन झालं पाहिजे म्हणून कुठे ना कुठे हे चिटिंग गेलेली आहे. त्याच्यामुळे हे 200च्या वरती मार्क्स गेलेले आहे, ठीक आहे. तर ही पूर्ण भरती प्रक्रिया रद्द करायची काही गरज नाही आहे. पण हा कुठेतरी एक सोल्युशनमधला मार्ग काढून करणे आवश्यक आहे. कारण आपण जर पॉलिटिशियन लोक काय करतात, 2 तुकडे करतात. त्यांना काही घेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त काय करायचं आहे, त्यांना इलेक्शनमध्ये काहीतरी करायचं आहे आणि आपलं हे घालवायचं आहे. तर त्याच्यामुळे आपण त्याच्यावर डिपेंड न राहता
आपण आपल्याकडे बघायचं की आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, आणि थोडासा विचार करायचा की होऊ शकतं, नाही होऊ शकत, बाकीच्या एक्झामचं कंपॅरिझन करायचं. ठीक आहे. अजून काही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.